झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळ, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही, हातांना रोजगार नाही। मराठवाड्यात यंदाचा दुष्काळ हा असा भीषण आहे। ...1972 साली पडलेल्या दुष्काळाशी तुलना होणाऱ्या या दुष्काळाचं वास्तव आहे तरी काय? जालना दुष्काळात सर्वाधिक होरपळलेला जिल्हा। शहरात प्रवेश केल्यानंतर जागोजागी याचा प्रत्यय येतो। रस्त्यांवर फिरणारे पाण्याचे टँकर, दुकानात रस्त्यांवर होणारी टाक्यांची दुकानं, यावरून शहरातल्या परिस्थितीची कल्पना यायला सुरुवात झाली। जुन्या जालन्यात राहणाऱ्या जया गाडेकर यांच्या घरी आम्ही पोहोचलो। त्यांच्या 2 खोल्यांच्या संसारात सर्वाधिक जागा व्यापली आहे ती पाण्यानं। दिवसभर 24 तास डोक्यात विचार फक्त पाण्याचा। स्वयंपाकघरात साम्राज्य ते फक्त पाण्याचं। दीड महिन्यांनी पाणी पुरवठा होणाऱ्या या शहरात दुसरं होणार तरी काय? 1 महिन्यानंतर पाणी येतं, त्यावेळेला आम्ही ड्रम म्हणजे भांडे सगळे भरतो आणि तसेच डब्बे वगैरे, तसंच जग, पातेले वगैरे जेवढे भांडे आहेत तेवढे भरतो। आणि पाण्याची साठवणूक करताना ते डब्बे आम्हाला दरवेळेस म्हणजे भरले की धुण्याचा कुटाणा आहे, सगळं येतं। कोणत्याही घरात जा हीच स्थिती। शिक्षण, काम सगळं सोडून कराव्या लागणाऱ्या या पाण्याच्या उठाठेवीनं सगळेच हैराण। आता 250 रुपये भाव आहे टँकराचे आणि पुढे चालून तर आणखी वाढणारे, म्हणजे खूप आतापासून चिंता पडते। आम्ही 1 दिवस आड मुलांना आंघोळ घालतो कारण पाणीच नाहीये। आता पुढचं टँकर येऊस तक असं जपून पाणी वापरावं लागतं। आज सगळं पाणी संपवलं तर उद्या काय करणार आणि कुठून आणणार? काही घरात तर पाणी कुलपात बंद करून ठेवण्याची स्थिती। शहराची लोकसंख्या 3.5 लाखांच्या घरात। सरकारी आकड्यानुसार शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या आहे 250। मात्र वास्तवात खासगी टँकरची संख्या आहे 3 ते 4 हजारांच्या घरात। घरोघरी पाण्याचं बजेट 4 ते 5 हजारांच्या घरात। त्यात 1800 रुपये पिण्याच्या पाण्यासाठी आणि उर्वरित 3-3.5 हजार वापरण्याच्या पाण्यासाठी। सध्या टँकरनं तरी पाणी येतंय याचंच समाधान। आता हे कितपर्यंत पाणी घ्यायचं? आता काही ना काहीतरी याचा पर्याय व्हायला पाहिजे आणि पाणी आम्हाची काही ना काहीतरी सुविधा व्हायला पाहिजे। आम्हाला एखादं हप्त्यातून एक तरी टँकर आम्हाला पाण्याचं आलंच पाहिजे। जालन्यातल्याच हा कन्हैयानगरचा भाग। हातावर पोट असणाऱ्यांची ही कथा। पाणी नाही, विकत घ्यायचीही फारशी ऐकत नाही। अशा स्थितीत टँकर आला की उडते तीही अशी झुंबड। प्रत्येकाची घाई ती पहिल्यांदा टँकरवर चढून पाईप टाकण्याची। ज्याचा पाईप सर्वात पहिला त्याला सर्वाधिक पाणी हा असल्याने यातूनच होणारी भांडणही। एकमेकांच्या उरावर बसून एक तरी हंडा घरासाठी मिळेल यासाठीचा अट्टाहास। दीड महिन्यांनी पाणी येणाऱ्या जालन्याला शहर तरी का म्हणायचं असा प्रश्न आहे। मराठवाड्याचा कैवार घेऊन अनेक राजकीय नेते सध्या या भागाचा दौरा करतायत। ते अशा परिस्थितीत इथे राहू शकतात का, हा खरा प्रश्न आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।